नमस्कार, मी सपना दांडगे. मी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई नाटिका संपन्न. बुलढाणा उत्तरमधील संग्रामपूर तालुक्यातील पदस्पर्श भूमी पातुर्डा येथे मी रमाई महामानवाची सावली हे एकपात्रीय नाटिका कुमारी संबोधी शैलेंद्र रायपुरे या मुलीच्या कला कौशल्यातून प्रथमच ही नाटिका सादर करण्यात आली. सर्वप्रथम या ठिकाणी पूज्य भंते राजज्योतीजी व त्यांच्या भिक्खू संघाचे आगमन होताच फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर अधिष्ठानाचे पूजन करून पूज्य भंते राजज्योतीजी यांनी सर्वांना पंचशील देऊन स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी या पातुर्डामध्ये पावन झालेल्या विहिरीचे सुद्धा पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्खू संघाचा, धम्मा ध्वजाचा, जागतिक बौद्ध धम्माचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, पूजनीय भिक्खू संघास या ठिकाणी आपण याचना करूया. तत्पूर्वी प्रथमतः आपल्या आदर्शांना वंदन करूया, तदनंतर भंतेजींना वंदन करूया आणि क्षमा याचना आणि शील याचना या ठिकाणी करूया. ज्याही वक्तव्य असेल श्रद्धापूर्वक सर्वांनी हात जोडून बसायचा आहे. आपण भंतेजींना प्रथमतः आदर्शांना नंतर भंतेजींना वंदन करूया आणि त्यांच्याकडून शील ग्रहण करूया. नमामि धम्मं नमामि संघं नमामि. भंतेजींना वंदन करायचं आहे. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. क्षमा याचना ज्यांना शक्य होत असेल त्या सर्वांनी यामध्ये समाविष्ट व्हायचं आहे. ओकाश वंदामि भंते द्वारतहेनां काटं सब अपराधं क्षमतु मे भंते. द्वितीयंपि ओकाश वंदामि भंते द्वारतहेनां काटं सब अपराधं क्षमतु मे भंते. तृतीयंपि ओकाश वंदामि भंते द्वारतहेनां काटं सब अपराधं क्षमतु मे भंते. ओकाशहं भंते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अणोगहं कत्वा शीलं देथ मे भंते. द्वितीयंपि ओकाशहं भंते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अणोगहं कत्वा शीलं देथ मे भंते. तृतीयंपि ओकाशहं भंते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अणोगहं कत्वा शीलं देथ मे भंते. आम भंते. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं यामध्ये आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्याप्रमाणे आपल्या तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय के शोभोकर सर यांचं स्वागत आपल्या तालुक्याचे संरक्षण सचिव आदरणीय अमोल बांगणे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे संस्थान सचिव आदरणीय मिलिंद वानकडे सर यांचं स्वागत आपल्या तालुक्याचे कार्यालयीन सचिव राहुल मुकुंद सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तर आज तालुका संघटना त्याचप्रमाणे माजी तालुका अध्यक्ष त्याचप्रमाणे वंचित अध्यक्ष आदरणीय भिवे सर यांच्या स्वागत नारायण वरकडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे युवा अध्यक्ष आदरणीय आशिष धुंगडे सर यांचं स्वागत आदरणीय आकाश वानखेडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका संग्रामपूर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल खंडेराव सर हे होते व या कार्यक्रमाचे उद्घाटक भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष के शेगोकार हे होते. या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी पूज्य पंते राजज्योतीजी व त्यांच्या भिक्षू संघा कार्यक्रमाला उपस्थित होता. त्याचप्रमाणे माजी जिल्हा संघटक आदरणीय क्षेत्रांग वानखेडे सर यांचं स्वागत राष्ट्रीय वानखेडे सर करतील अशी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे माजी तालुका अध्यक्ष जिल्हा संघटक आदरणीय पांडुरंग धारसागरे सर यांचं स्वागत आदरणीय कायदे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यार समिती अध्यक्ष आदरणीय कैलास भाऊ दाभाडे सर यांचं स्वागत राहुल खंडेराव सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राहुल वानखेडे करतील अशी त्यांना विनंती करतो. प्रफुल्ल वानखेडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
या बसा मला ते जसं आठवलं म्हणजे यांनी नाव घेतलं तेव्हा मला वाटलं वेळ जाऊ गमावू नका याच पद्धत हे वाचवा कोणाला देऊन टाका कोथरूड गावाचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय एम.बी. वानखडे सर यांच्या दादा आदरणीय द्या कोणाला म्हणा विशाल दामोदर सर करतील असं मी त्यांना विनंती करतो. कार्यालयीन सचिव राहुल भुसने सर करतील असं मी त्यांना विनंती करतो. राजेंद्र इंगळे सर करतील असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे खास आकर्षक कुमारी संबोधी शेरकर राजुळे यांचा आपल्या ठीक आहे बरं मी बोलतो सकाळी तुमची आपल्या जिल्ह्यात मग नंतर मग मी त्याला सुचवतो काय विषय होता अरे आपला म्हणजे सगळंच काही नाही नाही मलाही पडत विनंती आहे की खाली बसा. दोन मिनिटांमध्ये ठिकाणी पंजाब मैदान करतो. ब्रिटिश सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभेचे तिथे अध्यक्ष तुमचे पुत्र बाळासाहेब आंबेडकर तिथे अध्यक्ष महात्मा आंबेडकर आणि विद्यमान अध्यक्ष यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या कार्यकर्तृत्वाने या ठिकाणी पंचायत काम करतो. जर मी गीत म्हणलं त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले समाज मताचा अपेक्षित असा भिक्षू संघाला सुद्धा या ठिकाणी वंदन करतो. आणि आजच्या अध्यक्ष तालुका अध्यक्ष अमोल खंडेराव सर आणि त्यांच्या श्री टीम त्याचबरोबर जिल्हा शाखेतील असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी महिला तालुका सर्व पदाधिकारी उपासक उपासिका संचालक पालिका सर्व समता सैनिक दल सर्वांना जय भीम. रमादिनी विविध स्वप्नाचे पहावे की साहित्याने शिकून महाजन संत व्हावे. रमादेवी भावना मनोजराजा असतील तीच साहेब माझे सुखी रहावे. सर्वांना सांगत आहे म्हणत आहे की साहेब जिथं असू तिथं साहेब माझे सुखी राहावे म्हणत आहे. आई रमाईन तारक माईन आई रमाईन तारक माईन
आजारी होत, तिची बी परिस्थिती आमच्यासारखीच. डॉक्टरकडे जायला पैसे नाही. मी तिला म्हणलं काय काळजी करू नकोस, साहेब डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जाऊ. मी शांतीला तिच्या पोरासकट माझ्या साहेबांपाशी घेऊन आली. म्हणलं साहेब गण्याला काय बरं नाही, जरा बघा. साहेब म्हटलं मी काय बघू, अहो तुम्ही डॉक्टर आहे, त्याला ताप आहे, त्याला तपासा, त्याला बरं करा. साहेब म्हणलं अगं रामू, मी माणसांना बरा करणारा डॉक्टर नाहीये, पण माणसांना ज्या पुस्तकामुळे कीड लागली आहे ती कीड घालवणारा मी पुस्तकांचा डॉक्टर आहे. त्यानंतर त्याने समजावून सांगितलं डॉक्टर मधला फरक. मग तेव्हापासून मीही म्हणलं माझं साहेबच खरं डॉक्टर आहे, हाय नव्ह. त्यानंतर माझं साहेब लंडनहून येतानाची गोष्ट आहे, अशीच मनाला चटका लावणारी. साहेब लंडनहून येण्याचा दिवस, सारी जनता जनसमुदाय त्या समुद्रापासून जमला होता साहेबांना भेटण्यासाठी. साहेब येणार म्हणून यांचा थोरला बंधू बाळारामांनी समजांना नवीन कपडा घेऊन दिलं. मला माझ्या पसंतीनं लुगडं घ्यावं म्हणून माझ्यासाठी पैसे दिले. साहेब येण्याचा दिवस, साहेबांनी बोटीतनं खाली पाय ठेवला आणि असंख्य फुलांच्या माळा साहेबांच्या गळ्यात पडल्या. माझा बी जीव धडपडत होता साहेबांना बघण्यासाठी, पण मी कशी जाणार, मी कोणाला सांगणार. माझं लुगडं तर फाटलेलं, 2 रंगाचं 2 कापडांनी शिवलेलं. बॅरिस्टरची बायको अशी गेली तर लोक काय म्हणतील. तेव्हा मला आठवलं शाहू राजांनी एकदा जरीचा पटका दिला होता, तोच पटका मी काढून लुगड्यासारखा नेसला. पण पटका तर पटका, त्याला लुगड्याची सर कशी येणार. समुद्रावर मासेमारी करणाऱ्या फोडीन बायावानी तो मला घोटा पसरत आला. तुम्ही हसताय, पण मलाच माझी लाज वाटत होती. पण माझ्या साहेबांना पाहायला मी तिथे गेली पाहिजे ना, म्हणून तशीच लाज झाकत या समुद्र किनाऱ्यावर गेली. लोकांना पाहून दुरूनच मी माझ्या साहेबांना पाहत होती. त्यांची बी नजर मला भिरभिरत शोधत होती. इतक्यात मी न राहून जोरात ओरडली साहेब, आणि जाऊन साहेबांच्या डोक्यावर पाय ठेवला. साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं. माझ्या डोळ्यातल्या पाण्यानं साहेबांची बोट धुडून निघली. घरला आल्यावर साहेबांनी मला विचारलं, रामू घरातील समद्यांच्या अंगावर नवीन कपडे असताना तू पटका का नेसलास, बाळारामने तुला पैसे नाही दिले. त्यांनी मला पैसे दिलं होतं साहेब, पण काय रामू तू नवीन लुगडं का नाही घेतलं, पटका का नेसलास. एवढं विचारस्तो मी नवीन धोतर साहेबांच्या हातामध्ये दिली आणि म्हणलं साहेब तुम्ही दिलेल्या पैशातनं मी तुमच्यासाठी नवीन धोतर जोडी घेतली आहे. तुम्हाला झोपण्यासाठी नवीन गादी घेतली आणि बसायला नवीन पाट घेतला. मला काही बी नको साहेब, तुमचं ते रूप बघून मी लय आनंदी आहे, मला काही बी नको. माझं म्हणणं ऐकून साहेबांचं डोळं भरून आलागत झालं. माझी फक्त शेवटची एकच इच्छा होती, एकच इच्छा बहिणीनं हा भरल्या कपाळानं जायला मिळावं. मी असं म्हटलं का साहेब माझ्या तोंडावर हात ठेवून म्हणायचे, रामू अगं रामू भरल्या घरात असं बोलू नकोस. प्रकाशाची दारं तुझी वाट बघत असताना तू विजण्याची भाषा बोलतेस. नाही रमा नाही, अगं मी इथं नसताना तू या घरामध्ये प्रकाश दिलायस रामू, प्रकाश दिलायस. आणि आता कुठं समजा नीट होत आहे तू मला सोडून जाण्याची भाषा करतेस. नाही रमा नाही, मी तुला सोडून जाऊ देणार नाही, मी तुला सोडून जाऊ देणार नाही रामू, असं म्हणून साहेब रडत होते. मला माझ्या साहेबांसंग आयुष्यातल्या पहिल्या आणि शेवटच्या गप्पा मारायच्या होत्या. मला त्यांना सांगायचं होतं, आवाज साहेब तुम्ही मला काय दिलं नाही म्हणून मला कसलं बी दुःख नाही, मला कसली बी तक्रार नाही. उलट तुमच्यासाठी काही करण्यास, तुमच्यासारख्या तुफानाची साथ देण्यास मी कुठं चुकली असेल तर मला माफ करा. अहो साहेब
या बहिष्कृत भारतातल्या बहिष्कृत माणसांचं दुःख तुम्ही तुमच्या काळजात रुतून घेतलं. त्यात माझ्या आजाराची भर नकोच साहेब, भर नकोच. हवं या जगात कोणा नारीला मिळणार नाही असं भाग्य तुम्ही मला दिलं. या 9 कोटी जनतेची माता व्हायचं भाग्य. सांगा ना कुणा नारीला मिळणार आहे असं भाग्य? साहेब माझं डोकं मांडीवर घेऊन रडायचं. रातपासनं कोणी काही खाल्लं नव्हतं. समदा राजगृह माणसाने भरलेला होता. जणू काय या रंजल्या गंजल्यांची मी माता ही रमाई सर्वांना शेवटचा निरोप द्यायच्या सीमेवर उभी होती. शेवटचा. आमचा यशवंता भयभीत नजरेनं कोपऱ्यात बसून रडत होता. भरलं ताट समोर आणून साहेबांनी मला घास चारण्याचा प्रयत्न केला. मी नाही म्हणलं. यशवंताला खुनीनं जवळ बोलवून त्याला तो घास चारला. पहिला घास आमच्या लेकराला आम्ही चाललेला मिळून. मला माझ्या साहेबांसंग लई बोलायचं होतं, लई बोलायचं होतं, पण माझी ताकद संपली. मला बोलता येईना. माझ्या डोळ्यात अंधारी आली होती. मला मोठं काही बी दिसत नव्हतं. माझी जीभ साहेब साहेब बोलण्यासाठी धडपडत होती, पण माझी वाचा गेली. पण माझ्या साहेबांचा शब्द हमरत होता. ते शब्द मला सांगत होता, अगं रानू रानू उद्या वादळाला साथ दिलीस ग, उद्या वादळाला साथ दिलीस. कठोर काळालाही तू तुझ्या पत्रात सामावून घेतलंस रमा. पण आता एकटीच प्रवासाला निघालीस. खा रामू खा. तुला आयुष्यभर सुख मिळालं नाही म्हणून का तुझ्या पाठच्या गोळे या 3 दलितांसाठी मातीत गेल्या म्हणून का आयुष्यभर तुला उपाशी अनाथच मरावं लागतं म्हणून? नाही रमा नाही, मी तुला सोडून जाऊ देणार नाही रमा, मी तुला सोडून जाऊ देणार नाही. सून घरून आम्हा सागर रडत होता. त्यांच्या डोळ्यातील पाणी टिप टिप माझ्या चेहऱ्यावर गळत होतं. मला आता शेवटच्या गरम पाण्याच्या आंघोळीची गरज नव्हती हो, नव्हती मला गरज. माझ्या साहेबांच्या डोळ्यातल्या पाण्यानं मी आनंदानं नावून निघत होती. आनंदाने सिंहासारखा गरजणारा मर्दांचा मर्द, बुद्धू उपासक, करोडोंचा महासागर, युगायुगांच्या बेगा बुजवणारा आणि युगालाही पाठीत लाथ मारणारा युगंधर मी रडताना पाहत होती हो. रडताना मी माझ्या सूर्याला रडताना पाहत होती हो. मी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भारतीय बौद्ध महासभा तालुका पदाधिकारी, तालुका अध्यक्ष आयुष्यमान अमोल खंडेराव सर, तालुका सरचिटणीस आयुष्यमान मिलिंद वानखडे, तालुका संस्कार उपाध्यक्ष आयुष्यमान उदयभान दांडगे, कार्यालयीन सचिव आयुष्यमान राहुल नितोने, हिशोब तपासणी आयुष्यमान राजेंद्र इंगळे, तालुका संस्कार सचिव आयुष्यमान राजभाऊ पाचपोर, संस्कार सचिव आयुष्यमान नारायण वानखडे, पर्यटन सचिव आयुष्यमान बाबूलाल वानखडे, आयुष्यमान स्वरक्षण सचिव अमोल दामले, संघटक प्रशांत तायडे, संघटक आयुष्यमान विशाल दामोदर, संघटक आयुष्यमान आकाश वानखडे, संघटक आयुष्यमान गौतम इंगळे, माजी जिल्हा संघटक शेषराव वानखडे, माजी पदाधिकारी MB वानखडे, पदस्पर्श भूमी अध्यक्ष आयुष्यमान कैलासभाऊ दाभाडे व पातुर्डा नगरीतील सर्व धम्म उपासक तथा उपासिका यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अतोनात प्रयत्न केले. यावेळी कुमारी संबोधी शैलेंद्र रायपुरे या मुलीचे व रायपुरे परिवाराचे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व बरेच धम्म उपासिकांनी स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाची सर्वीकडे चांगलीच प्रशंसा होत असताना दिसत आहे.
गर्जना मराठी न्यूजकरिता उद्भान दांडगे, संग्रामपूर, बुलढाणा.